आवडलं नाही का तुम्हाला? हा काय गोड आवाज आहे महाराज. काय नाव महाराज? दत्ता महाराज. एवढा गोड आवाज. असं वाटतंय दत्ता महाराज काय कोकिळा खाऊन आलेत की काय आज. एवढा गोड आवाज आहे महाराज. हा हे बाकीचे म्हणते ते ना कोकिळा ना आम्ही काय बकरे हाणले का काय मग. गोड आवाज आहे महाराज. गोड आहे गोड आहे. असे सुंदर लोक निवडून आणलेत तुम्ही नाही का. असे दळणातून खडा जसा बाजूला निवडतो ना आपण तसे थोडे परी. हा कधी कधी जास्त आचारी झाल्यावरच चाचणी बिघडते. त्यापेक्षा बरं आहे हे असं. एवढं छान आहे वातावरण. मस्त आहे. काय चालू होतं आपलं? हा मला काय माहित म्हणत चालू देतोय. तुकोबाराय सांगतात उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली माझं भाग्य उदयाला आलं. उजळलं. उजळलं कशाला म्हणतो आपण? एखादी वस्तू जर पहिल्यापेक्षा जास्त चमकायला लागली आपण म्हणतो ती वस्तू आता उजळली. पूर्वी बऱ्याच दिवसाच्या पूर्वी काही लोकांनी सोनं उजळलं होतं पहा. गल्ली गल्लीत दारादारात येऊन. आपल्या गावात आलते का? हा आलते. हा पक्क ध्यानात राहिलं तुमच्या. कारण त्यांनी उजळून दिलं नव्हतं. आपल्या गावातलं माहित नाही पण बऱ्याच गावाचं उजळून नेलं होतं. आताच्या परिस्थितीत असतं तर ती बाई मिली असती अटॅक येऊन. हा चला उजळलं कशाला म्हणतो आपण? तुकोबाराय सांगतात माझं भाग्य उजळलं. आता भाग्य कशाला म्हणतात? संत महात्मे भाग्य म्हणतात ते वेगळं आणि तुम्ही आम्ही भाग्य समजतो ते वेगळे. आता आपण सामान्य जीव आहोत. आपण भाग्य कशाला म्हणतो? एखादा खूप गरीब व्यक्ती असेल आणि गरीब व्यक्ती असून तो जर रातोरात एखाद्याच्या घरी रोजाने गेला. जुन्या बांधकामाचं काम असताना खोदकाम करण्यासाठी गेला आणि त्याला एखादं गढीचं काम असावं आणि ते खांदता खांदता त्याला एखादा हंडा सापडावा. कशाचा? हा चांगलं माहिती आपली तर निघलं तर नाही ना. मी म्हटलं काय माहित मी गेल्यावर तिकडं निघलं काय. हा गढीच्या कामामध्ये जुन्या काळात निघायचे पहा. आमच्या लहानपणी आम्ही ऐकलेले फक्त. एखादा गरीब मनुष्य 200 रुपये रोजाने काम करणारा आणि त्याला जर रातोरात एखादा हंडा सापडला सोन्याचा आणि तो जर रातोरात श्रीमंत झाला तर आपण विचार करतो काय बाबा कालपर्यंत 200 रुपये रोजानं कामाला जाणारा हा माणूस रातोरात एवढा श्रीमंत झाला. काय भाग्यवान माणूस आहे. आपण सहज भाग्याची व्याख्या काय करतो? श्रीमंती आली म्हणजे आपण त्याला भाग्य म्हणतो. पण संत श्रीमंतीला भाग्य म्हणत नाही. भाग्य तरी नोये धन पुत्र दारा. भाग्य तरी नोये धन पुत्र दारा. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. निकटवास संताबाई. निकटवास संताबाई बाई. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ. किचकट अभंग आहे तो जरा नाही का. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. निकट वास बरा संतान पायी. पूर्व पुण्य जरी होते सानुकूळ. अंतराय मूळ नुपजे तेथे. भाग्य आपण ज्याला भाग्य म्हणतो त्याला संत भाग्य म्हणत नाही. भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय. तेही जोडी संत पाय. तेही जोडी संत पाय. भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय. तेही जोडी संत पाय. तेही जोडी संत पाय. हे भाग्य बाबांनी जे सांगितलं हे संत
संतांच्या दृष्टीने भाग्य आहे. हे संतांच्या दृष्टीचं भाग्य आपण थोडंसं नंतर बघू. पहिल्यांदा आपण ज्याला भाग्य म्हणतो ते भाग्य आपल्याला पाहिजे. आपण धन मिळवलं म्हणजे भाग्य म्हणतो, पण संत सांगतात की द्रव्याची या मागे परमार्थ हे मादन जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण. परमार्थ महादन जोडी देवाचे चरण, हे भावायतन, हे उपाय लाभाचे. परमार्थ हे धन आहे. प्रमाण तुम्ही छान देताय बरं का, छान प्रमाण आहेत. एक एकाहुनी बळी रे. प्रमाण असले पाहिजे. प्रमाण म्हणजे कीर्तनाचा शृंगार आहे. प्रमाण असले पाहिजे प्रमाणातच, पण प्रमाण असले विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. परमार्थ हे महाधन आहे. ठीक आहे, तेही आपण नंतर बघू. पहिल्यांदा आपण बघत होतो धन हे भाग्य नाही. का नाही? धनाच्या पाठीमागे कडी काळाचा लाग आहे. नाथ बाबा सांगतात की धनाच्या पाठीमागे 15 प्रकारची अनर्थ आहेत. स्तेयम हिंसा नृतम दंभ काम क्रोध स्मयो मद भेदो वैरम विश्वासा संस्प्रधा व्यसना नीच. हे 15 प्रकारचे अनर्थ धनाच्या पाठीमागे. धन कमवतानाही दुःख आहे, धन सांभाळतानाही दुःख आहे, धन गेल्यानंतरही. सुभाषितकार सांगतात अर्थनामर्जने क्लेश तथैव परिपालने नाशे दुःखम व्याये दुःखम दिगर्थान क्लेशकारिणः. धन कमवणं ही गोष्ट तेवढी सोपी नाही. क्षेत्र कुठलंही असो, धन कमवायचं म्हटल्यानंतर कष्ट करावेच लागतात. आता तुम्ही म्हणता कष्ट करावे लागतात, चोर चोरी करतात, ते सुद्धा एक प्रकारचे कष्टच आहे. तुम्ही जाऊन बघा बरं. हा, रट्टे खाऊन परत येतात. ते सुद्धा एक कला आहे महाराज. काय? ती सुद्धा एक कला आहे. त्याच्यात सुद्धा कष्टच लागतात. आणि पकडल्या गेलं तर मारही खावाच लागतो. 4-10 वर्ष जाऊनही बसावं लागतं, नाही का? म्हणजे कोणत्याही मार्गाने तुम्ही धन कमवा, धन कमवणं हे कष्ट आहे. फरक एवढा आहे, आम्हाला वाटतं तुमचं बरं आहे, तुम्हाला वाटतं आमचं बरं आहे. आता मला वाटतं तुमचं बरं आहे, आता पाठ फिरला आपल्या परिसरात, तुमचं बरं आहे असं वाटतं आम्हाला. आता पाणी आलं, आता तुमचं बरं आहे, आता शेतमालही आपले चांगले पिकतील. पण त्या मालाला घरी येईपर्यंत त्याच्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे शेतकऱ्यालाच माहिती. ते मलाही माहिती येत नाही काय. मी सुद्धा शेतकरीचे. खळं करायचं म्हणलं, पोतभर धान्य जर घरी आणायचं म्हणलं तर त्याच्यासाठी किती कष्ट आहेत. आणि ज्या भागाला जर मळणी यंत्र जात नसले, उपनेर, आपल्याकडे उपनेर म्हणतात है ना, हा, तिकडं मळणी यंत्र म्हणतात. उपनेर जर जिथे जात नसेल तिथे ते बडवावं लागतं, उपणावं लागतं, है ना. किती कष्ट घ्यावे लागतात. आता मी ही खळे केलेले ना, पण आता त्या खळ्यापेक्षा हे खळे बरे चालले. कष्ट आहेत. मला सांगायचं की प्रत्येक गोष्टीमध्ये कष्ट आहे. शेत काम करत असतानाही कष्ट आहे. बरं, तुम्हाला वाटत असेल माझं बरं आहे, नाही का? रोज आपलं यशीच्या गाडीमध्ये येते, 2 घंटे बोलती, कीर्तनाला 2 घंट्यात बोलती, 10-15 हजार रुपये आता घेऊन जाईल, बरं वाटलं तुम्हाला? हा, इथलं नाही सांगत, काऊन टेन्शन घ्यायला लागले एवढं? म्हणजे ऐकणाऱ्यांना वाटत असेल की बाबा कीर्तनकाराचं बरं आहे, 2 तास बोलतात, पाकिट घेऊन जातात. पण हे सुद्धा तेवढं सोपं नाही. याच्यासाठी अभ्यास तर करावाच लागतो. अभ्यासाशिवाय पर्याय नाही. अभ्यास तर करावाच लागतो. पण पहिल्यांदा माईक समोर उभं राहून बघा. आता बाकीच्यांचं कशाला, माझं सांगते ना. जेव्हा पहिल्यांदा माईकच्या समोर उभं राहिले होते ना, त्यावेळेस मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणण्यापेक्षा, काही म्हणण्यापेक्षा गुडघेच विठ्ठल विठ्ठल करत होते. हा, पहिल्यांदा. इथे सुद्धा कष्ट आहेत महाराज. इथे अनेक प्रकारचे कष्ट घ्यावे लागतात. रोज एका गावाला फिरावं लागतं. मग कुठलं गाव कसं, कुठलं वादक कसा, कुठले गायक कसे, कुठलं सिस्टम कसं, कुठले लोक ऐकणारे कसे. ऐकणारे आपल्या गावात चांगले बरं का. आता 3 दिवस मी पाहते माझ्या माता माऊल्या इतक्या फ्रेश राहतात कथेमध्ये. तुम्ही सर्वजण नसतात, आज तरी बऱ्यापैकी होते. मला वाटलं तुम्ही ऊस तोडी बिडीला गेलेत का काय. दिवसभर काय सांगा म्हणलं, अर्धा कोयता करून गेले असले तर, नाही काय. चला, आता मी उभा आहे ना, मला एवढाच तर चान्स आहे बोलायला. इथून बाजूला गेल्यावर कोण ऐकून घेणार आहे माझं. चला,
आज बऱ्यापैकी पुरुष मंडळ होते बरं का, पण ज्यांना शक्य होतंय, ज्यांना काम धंदे आहेत, ज्यांना येणं शक्य नाही त्यांचं ठीक आहे, पण ज्यांना शक्य होतंय ना, माझ्या दादांनो सांगेल मी, तिकडं कुठेतरी टवळक्या करत बसण्यापेक्षा, गप्पा मारत बसण्यापेक्षा इथं येऊन बसत जा. माझ्या मावशा अगदी शांत चित्ताने फ्रेश मूड मध्ये कथाही श्रवण करतात, पण रोज एका गावाला फिरावं लागतं. कोणतं गाव, कसं, कुठला प्रवास कसा, हे मला सांगायचं की हे करत असताना सुद्धा मला कष्टच घ्यावे लागतात. मग धन कोणत्याही मार्गाने कमवा, धन कमवताना कष्ट आहे. बरं, धन सांभाळताना बघा, ज्याच्या घरामध्ये जास्त धन आहे ना, ते लोक कीर्तनाला सुद्धा नाही. बरं, घरी तरी ते झोपा घेतात का? ज्याच्या घरामध्ये जास्त सोनं असतं ना, सोनं, ते सोनं त्याला झोप घेऊ शकत नाही. ते सोनं म्हणतं, सोनेवाले सोना नाही, जागरण करणार रात्रभर. ते झोपा सुद्धा घेऊन देत नाही. म्हणजे धन सांभाळणं सुद्धा काय आहे, कष्ट आहे. बरं ठीक आहे, धन गेल्यानंतर समजा आता एखाद्याच्या घरी चोरी झाली, आपल्या बडजीत होऊ नये, कुठली कुणाचीच, सावता वस्तीवरही होऊ नये, थेरगावातही होऊ नये, आपल्या इथं बसलेल्यांपैकी कुणाचीच चोरी होऊ नये. पण दुर्दैवाने एखाद्याची चोरी झाली, धन चोरीला गेलं. चोरी झाल्यानंतर आनंद होतो का दुःख होतं? दुःखच होतं. म्हणजे धन हे दुःखाला कारण आहे. मग धन बरं दुःखाला कारण आहे, मग कमवायचंच नाही का? असंही नाहीये, जरूर कमवा. कसा? जोडोनी आधार उत्तम व्यवहारे, जोडोनी आधार उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचे करी, उदास विचारे, जोडोनी आधार उत्तम व्यवहारे, जोडोनी आधार उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचे करी, उदास विचारे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. तुम्ही टाळकरी काय करा, युती तुटून देऊ नका. वाटून वाटून पद वाटून घ्या, 2.5 वर्ष, म्हणजे आपली युती 11 वाजूस्तर टिकली पाहिजे बा. नंतर पहाटच का शपथविधी होईना, काय करायचं आपल्या विठ्ठला विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल